अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने मोठा आणि भावनिक निर्णय घेत दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे। या घोषणेनंतर संपूर्ण राहुरी तालुक्यात भावनिक लाट उसळली असून कर्डिले कुटुंबियांसह कार्यकर्त्यांनाही अश्रू अनावर झाले। उमेदवारी जाहीर होताच अक्षय कर्डिले यांनी ही निवडणूक राजकारणासाठी नव्हे तर मी माझ्या वडिलांसाठी लढतोय अशी हृदयस्पर्शी प्रतिक्रिया देत सर्वांना भावुक केलं। गेल्या काही महिन्यांपासून वडिलांच्या अनुपस्थितीची वेदना असली तरी जनतेनं कधीही साथ सोडली नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली। कार्यकर्त्यांच्या एकमुखी मागणीला अखेर न्याय मिळालाय। शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर वारसा अक्षय कर्डिलेंनाच ही मागणी कार्यकर्त्यांनी सातत्यानं लावून धरली होती। गावोगावी बैठका, संवाद यात्रा, जनसंपर्क यातून उभारलेला दबाव अखेर यशस्वी ठरला आणि भाजपने अधिकृत उमेदवारी जाहीर केली। वारशाची जबाबदारी, विकासाचा निर्धार घेऊन दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी मतदारसंघात विकासाची भक्कम पायाभरणी केली होती। त्यांचा साधेपणा आणि जनतेशी असलेला जिव्हाळा आजही मतदारांच्या मनात जिवंत आहे। आता हाच वारसा पुढे नेण्याची मोठी जबाबदारी अक्षय कर्डिले यांच्या खांद्यावर आली आहे। शेतकऱ्यांच्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न सोडवून कर्डिले साहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीमुळे राहुरीतील राजकीय समीकरण वेगानं बदलत आहे। तर दुसरीकडे माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे देखील मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवली जातीये। त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की थेट संघर्ष याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलंय। भावना संघटन भाजपचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। भाजपने भावनिक आणि संघटनात्मक दोन्ही पातळ्यांवर मजबूत डाव टाकत कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचवलाय। वारशाची लाट आणि कार्यकर्त्यांची ताकद या जोरावर युवा नेते अक्षय कर्डिले हे विजयी ठरतील असा विश्वास सर्वसामान्यांमधून व्यक्त होतोय। एकंदरीतच राहुरी पोटनिवडणूक ही आता केवळ निवडणूक राहिलेली नाही तर ती झाली आहे वारसा, भावना आणि प्रतिष्ठेची थरारक लढत दिसून येतेय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।